किशोर रात्रे बोलतो. बरोबर बरोबर. हा बोला की. हा, तर आमचा डाळिंबाचा प्लॉट आहे. बर 1370 झाड आहे माझे. बर पहिल्याच वर्षाचा प्लॉट आहे. बर माल म्हणजे 100+ पासून तर 400+ पर्यंत माल आहे. बर बर ग्रॅम. बर आणि लाल अजून अजून 8-10 दिवसात तयार होईल प्लॉट बॉ असं. बर बर. तर मग जागावर दिलेला योग्य राहील का तुमच्या मंडीकडे प्रीमियम मार्केटला दहाव्या मैलावर नेलं ते योग्य राहील? पहिली गोष्ट माल तोडण्यापेक्षा आहे ना मोकळं प्रीमियमला जाऊन या. मोकळं. हा मोकळं जा. हा, तुमच्या मालासारखा माल काय भाव चाललाय ते चेक करा. त्या दिवशी मी गेलो होतो तिथं पाहिलं. हा आपली ते जावायचं खकराळे ना, आमचे ते जावाय लागायचं तिथं खकराळे म्हणून. बर बर तर तिथं ते भेटले होते आम्हाला. ते याच काम करते, आडतचं काम आहे त्यांचं पण. बर कोणती देवीचं नावावरून नाव आहे त्यांचं त्या कंपनीचं. बर तर तिथं मी माल पाहिला तर एकदम डागाळेल दुगाळेल माल. 70 रुपये किलो, 80 रुपये किलो असा होता. बर बर तर माझा माल आहे ना चमक आहे, डाग एक स्पॉट नाही, असा क्लीन माल आहे एकदम. बर जसं आपण पेपर लावितो असं याच्या वरला असं. बर बर तर एकदम क्लीन माल आहे माझा असं. बर बर. तर मग 100 ग्रॅम पासून तर 400 ग्रॅम पर्यंत फळ आहे माझे. ऐका ना, आता हा. प्रत्येक दिवशी अपडाऊन होत असतं. हा, नाही बाजारात उतार चढाव राहतोच. तुम्ही माल काढताना हा, त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला जागेवर द्यायचा आहे का मार्केटला पडत त्याचा निर्णय घेण्यासाठी मोकळं जा मार्केटला. हा मोकळं. हा, पाहून यायला. हा हा पाहून या. आणि असं हा वाटलं की बाबा आपल्याला मार्केटला चांगले पैसे बनणार आहेत तर हा मार्केटला या. नाही तर असं वाटलं जागेवर चांगले बनतात तर जागेवर द्या. फक्त पाहून या त्या दिवशी. हा 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 हा. पण लक्षात, कारण काय होतंय आपल्याला जागेवर कुणी फायदा करायला येते का तोटा करायला लागतं हे आपल्याला अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही. कारण कसं आहे, आता आम्ही द्राक्षाचे शेतकरी, द्राक्ष होते ना आमच्याकडं. हा 1-2 वर्ष आम्हाला व्यापाऱ्या जागावर दिला, खुडाबिडा करून घेतला हम्म आणि पैसे नाही देता आले, म्हणजे आपण पैसे दिले नाही. बर तर मग असं नको व्हायला. इकडे कसं आहे, म्हणजे तुमचे पैसे तिकडे नेले म्हणजे रेडी हो डोळे हो जाऊ. हो हो. आणि हिड खुडा करून घ्यायचं आणि तो म्हणतो आता गाडी भरली, थोड्या मेसेज नाही आला ना, अमकं नाही आलं, तमकं नाही आलं. मग कसं पळत हिंडायचे त्यांच्या मागं आपण? बरोबर आहे. त्याच्यापेक्षा तिकडे जाऊन तुमच्या ताब्यात माल पडला म्हणजे शाबूत राहत. काही अडचण नाही. हा, ती फक्त पैशाची गॅरंटी बरोबर आपले 2 पैसे वाढतात का ह्याची पण गॅरंटी पहा मार्केटला जाऊन. नाही पैसे वाढणारच. आता तुमच्या तिकडे मी जाऊन पाहिलं ना मी त्या दिवशी. बर. बरेच शेतकरी होते ना, ते म्हणा पैसे वाढतात बैठ असं. हा 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 असं. आणि व्यापारी पण एवढे भरमसाठ आहेत ना आपल्याकडं हा हा. की बोलायचं कामच नाही तिथं. म्हणजे उभं राहायला तर जागा नाही. आता हे अनुभव तुम्ही जाऊन तिथं समजा तुमच्या आडत थ्रू, समजा असं आडत थ्रू. आता आमच्याकडे कसं तांबाट्याच्या आडती थ्रू आहे ना. आता आम्ही इकडे तांबाटा मोठं मार्केट, पिंपळावच्या तांबाटा मार्केट आहे, आम्ही इकडे जातच राहतो. शरदचंद्रजी पवार इकडे मोठं मार्केट, दिलीप काकाचे इकडे. हो. तर मग असं एखादं तुमच्या आडत थ्रू असा व्यापारीने देता येणार का प्लॉट? डाळिंबाचा व्यापारी आमच्या थ्रू का जात नाही, कारण आमच्याकडे सगळ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी घेणारा वेगवेगळा ग्राहक आहे. हा हा. तो हा. एकत्रित घेत नाही. नाही का? म्हणजे गुटी घेणारा वेगळा, खरडा घेणारा वेगळा, डॅमेज हा हा घेणारा वेगळा. हा हा आणि ते जे मार्केटमध्ये काम करतात ते सरसकट बाहेर जाऊन नाही घेत. हा का? हा का? हो. बरं बरं. जातो मी उद्या परवा. कधी फक्त इकडे 10व्या मैलावरच आहे का परत तिकडे पुढे मार्केट तुमचं? नाही 10व्या मैलाच्या पुढेच आहे प्रीमियम कृषी मार्केट. हा, प्रीमियम आहे ना तिकडे जा. आता आम्ही भाजीपाला न्यायचो ना. हो तेच तेच तेच. आपसुद्धा. हा बरोबर. चालेल. हो चालेल. थँक्यू हो सर. हो हो. जर आले ना पिंपळावला तर या आमच्या प्लॉट मध्ये चक्कर मारायला. नक्की येईल. मला वेळ मिळाला ना तर नक्की येईल. आता पुण्याला असतील तुम्ही? हो मी आता पुण्याला आहे. बरं, आले तर मग इकडे आले तर या जवळ, एवढ्या 8-15 दिवस आले तर. चालेल चालेल. काय नाव म्हणले आपलं? किशोर जयराम म्हात्रे. चालेल चालेल. 100% मला वेळ मिळाला तर येईल मी पिंपळगावला. हो हो, चालेल. ठीक आहे. ओके. धन्यवाद धन्यवाद.